हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट. मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2025ला तुमची एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2024 ही परीक्षा पार पडली आणि या परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नाही आहे. अगदीच खूप वीकपासून आपण या परीक्षेचा रिझल्टची वाट बघतोय. कारण जी काही डेडलाईन असते किंवा जे काही एक नेहमीचा फॉर्मॅट असतो तर त्या फॉर्मॅटनुसार निकाल आत्तापर्यंत लागून जाणे अपेक्षित होते, पण निकाल आलेला नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा सर्वांच्याच मनामध्ये एक संभ्रम होता की काही अडचण वगैरे आहे का, किंवा तो अजूनही संभ्रम कायम आहे. पण एक ऑफिशियल सोर्स आहे, त्याने काही माहिती दिलेली आहे आपल्याला. अ, त्या त्या माहितीला अनुसरूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे कुठली अशी फेक वगैरे अफवा आपण आपल्या चॅनलला नाही सांगत, कारण तसं जर केलं तर व्ह्यूज मला खूप मिळतील. पण तसं करून मुलांच्या भावनांसोबत खेळणे नक्कीच चुकीचं ठरते. काही टेलिग्राम चॅनल्स असतात बघा, सांगतात तुम्हाला आज रिझल्ट आहे, उद्या रिझल्ट आहे, तर ते सर्व खूप चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण उगाचच काही गोष्टींची वाट बघत बसतो आणि ते नाही झालं की मग आपल्याला थोडंफार का होईना पण निराश आपल्याला वाटत असतं. सो हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की जी अपडेट आहे ती एका ऑफिशियल सोर्समधील आहे आणि ती नक्कीच एक व्हॅलिड अपडेट आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ती पोहोचायला हवी, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, प्रिलिम्स तुमची 2 फेब्रुवारीला झाली. फर्स्ट की देखील आली 5 फेब्रुवारीला लगेचच, आणि सेकंड की देखील वेळेवर आली 4 मार्चला. पण 4 मार्च ते आत्ता आजची डेट जर तुम्ही बघाल तर आज 17 मे आहे. म्हणजे खूप काही कालावधी इथे गेलेला आहे, परंतु प्रिलिमची लिस्ट जी आहे किंवा कट ऑफ जो आहे तो ऑफिशियली आलेला नाही. आणि सर्वच जण सध्या वाट बघत आहेत की नेमकं काय प्रॉब्लेम वगैरे आहे किंवा निकाल कधी लागेल याची. बघा, आता ही जी माहिती सांगितलेली आहे ती 100% शुअर असेल का, तर मे बी असू शकते, कारण ती महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे किंवा महाराष्ट्र टाइम्स यांच्या वेबसाईटवरती आलेली आहे. बघा, निकाल कधी लागणार या संबंधित सर्वांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे इतर कुठलीही बडबड न करता आपण डायरेक्टली या पॉईंटला हात घालूयात. बघा, महाराष्ट्र टाइम्सने एम पी एस सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. म्हणजे असं कोण म्हणत आहे तर महाराष्ट्र टाइम्स वेबसाईटला हे लिहिलेलं आहे. मी तुम्हाला संपूर्ण आर्टिकलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही वाचू देखील शकतात. आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात म्हणाल्या, बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे सचिव मॅडमांनी, तर निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या 2 दिवसात पूर्वपरीक्षेचा निकाल लावला जाईल. म्हणजे आजची तारीख बघा तुम्ही, आजची तारीख 17 आहे. येत्या 2 दिवसात म्हणजे काय, तर आता शनिवार आणि रविवार सुट्ट्याच आहेत, म्हणजे 17 आणि 18 मे रोजी सुट्टी आहे. त्यामुळे 19 किंवा 20 मे रोजी पूर्वपरीक्षेचा निकाल लावला जाईल. 19 किंवा 20 मे म्हणजे येणारा सोमवार किंवा मंगळवार, या 2 दिवस तुमचा पूर्वपरीक्षेचा निकाल लावला जाईल. सर्व परीक्षा वेळेत होणार आहेत. पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुख्य परीक्षेची पुढील प्रक्रिया सुरू होईल. याचा अर्थ निकाल लवकरच लागेल आणि परीक्षा वेळेवर होतील. तर यावरून असं करतं आपल्याला की निकाल जो आहे तो सोमवारी किंवा मंगळवारी आयोग पब्लिश करेल. आता ही ऑफिशियल माहिती सुवर्णा खरात मॅडमांनी दिली आहे, त्यामुळे आपण ऑफिशियल मानू शकतो. आणि विशेष म्हणजे ती कुठल्याही टेलिग्रामला वगैरे आलेली नाही, तर ती महाराष्ट्र टाइम्स या वेबसाईटला आलेली आहे. त्यामुळे आपण ती व्हॅलिड मानू शकतो. म्हणजे खूपच एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये निकाल इथं न लागण्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच लागूनच जाईल. बघा, 17 आणि 18 मे दिली आहे. बघा, 19 आणि 20 मे दिलेली आहे आणि ते देखील महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे. त्यामुळे आपण यावरती ट्रस्ट करू शकतो, कारण कुठले टेलिग्राम वगैरे वर दिलेली माहिती नाही. ओके, तो मी देखील होप करतो, तुम्ही देखील सर्वजण होप करा की सोमवार आणि मंगळवार रिझल्ट यायला पाहिजे, कारण खूप संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. येत्या 1 जूनला ग्रुप सी येऊन ठेपलेली आहे. त्यामध्येच ग्रुप बी करायची किंवा नाही हे देखील खूप जे काठावर आहेत किंवा जे नियर अबाउट मार्क्स आहेत त्यांना, तर त्यांच्या मनामध्ये सुरू आहे. आणि या पिरियडमध्ये, या फेजमध्ये अभ्यासावर देखील तेवढा फोकस होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर निकाल लावावा, हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील आयोगाला सांगू इच्छितो. सो हीच अपडेट तुम्हाला द्यायची होती मित्रांनो. खूप सारी माहिती इतर या आर्टिकलमध्ये आहे, ते तुम्ही वाचू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. इथे फक्त जी इम्पॉर्टंट माहिती आहे तीच मी देत असतो. इतर अजम्पशन्स किंवा या दिवशी रिझल्ट लागेल हे ते टेलिग्रामला वगैरे मी सांगत नाही. सो तुम्ही आपल्यावरती ट्रस्ट ठेवू शकतात. आता बघा, जर समजा 19 आणि 20 मेला रिझल्ट नाही आला तर मग काय. बघा, आता माझं एक काम आहे की जी ऑथेंटिक माहिती ती पोहोचवणं, पण जर दिलेल्या ऑथेंटिक माहितीनुसार आयोगाने काम केले नाही तर त्याला मी कुठेही जबाबदार नाही. किंवा
महाराष्ट्र टाइम्स जे न्यूजपेपर आहे ते देखील जबाबदार नाही, कारण सांगितलेल्या गोष्टी जर आयोगाने पाडल्या तर नक्कीच कुणाचीच निराशा होणार नाही आणि कुणालाच तुम्ही कारणीभूत मानू शकणार नाही. ओके, सो होप करा की याच दिवशी रिझल्ट येईल. याविषयी काही अधिक अपडेट मिळाली, ऑफिशियल अपडेट काही आली आयोगाच्या संकेतस्थळावर, तर मी तुम्हाला कळवेलच. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.